नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एक महत्त्वाचा GR समजून घेणार आहोत. हा GR विलंबित जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र रद्द करणे, परत मागवणे आणि पुन्हा पडताळणी करण्याबाबत आहे. तर हा GR 1 डिसेंबर 2025 रोजी महसूल व वन विभागाने जारी केला आहे. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा GR का काढण्यात आला? तर अलीकडे राज्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत, बनावट किंवा चुकीच्या माहितीवर आधारित विलंबित जन्म मृत्यू प्रमाणपत्रे काढली जात होती. विशेषतः अनेक ठिकाणी फक्त आधार कार्ड दाखवूनही प्रमाणपत्र दिले गेले. त्यामुळे रेकॉर्डमध्ये तफावत, अनेक बनावट प्रमाणपत्रे, चुकीच्या तारखांचे दाखले हे प्रकार वाढल्यामुळे सरकारने संपूर्ण तपासणी प्रक्रिया सुरू केली आहे. तर GR नुसार कोणते प्रमुख आदेश आहेत ते पाहूया. नंबर 1, 11 ऑगस्ट 2023च्या सुधारणेनुसार तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे विलंबित जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे. आता त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्रांची परत घेऊन पडताळणी करावी लागणार. नंबर 2, सर्व प्रलंबित अर्जांची तातडीने तपासणी. 16 मार्च 2025, 29 मे 2025 व 16 सप्टेंबर 2025च्या नियमानुसार अर्जांची तपासणी. चुकीची प्रमाणपत्रे लगेच रद्द. CRS पोर्टलवर नोंद तात्काळ काढून टाकावी. नंबर 3, आधार कार्ड पुरावा मान्य नाही. फक्त आधार कार्डवरून जन्मतारीख किंवा जन्म ठिकाण प्रमाणित करता येणार नाही. अनेक ठिकाणी फक्त आधार कार्ड स्वीकारून प्रमाणपत्र दिले गेले. हे चुकीचे आहे. असे प्रमाणपत्र रद्द प्लस FIRची शक्यता. नंबर 4, संशयित प्रकरणे म्हणजे पोलीस FIR. जर अर्जदारांनी दिलेल्या आधार कार्ड, जन्मतारीख यामध्ये तफावत आढळली तर तात्काळ पोलिसांत तक्रार. नंबर 5, काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार. तर अमरावती, उस्मानाबाद, अकोला, संभाजीनगर, लातूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, भुसावळ, परभणी, नांदेड, रेवराई, जालना, अडापूर, परळी या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. नंबर 6, महानगरपालिका, नगरपंचायतींची जबाबदारी. तर त्यांनी दिलेल्या विलंबित जन्म नोंदींचे रिकॉन्सिलेशन करणे, चुकीची प्रमाणपत्रे परत घेणे, मूळ प्रमाणपत्र मिळाले नाही तर पोलीस मदत घ्यावी. नंबर 7, परत न मिळालेले किंवा फरार अर्जदार त्यांच्यावर FIR दाखल, पोलिसांकडून फ्युगिटिव्ह घोषित करण्याची प्रक्रिया. नंबर 8, जिल्हा स्तरावर 1 दिवसीय मेळावा. तर सर्व अधिकारी म्हणजे तहसीलदार, पोलीस, आरोग्य विभाग, पालिका एकत्र येऊन संपूर्ण तपासणी मोहीम राबवणार. तर नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना पाहूया. जर तुमचे प्रमाणपत्र चुकीच्या माहितीवर आधारित असेल तर ते रद्द होऊ शकते. फक्त आधार कार्डवरून जन्म प्रमाणपत्र काढल्यास त्याची चौकशी होऊ शकते. प्रमाणपत्र पडताळणीसाठी अधिकारी तुमच्याकडे मूळ कागदपत्रे मागू शकतात. तर मित्रांनो, हा GR राज्यातील सर्व जन्म मृत्यू नोंदी स्वच्छ, तंतोतंत आणि कायदेशीर राहाव्यात यासाठी काढण्यात आला आहे. म्हणूनच नागरिकांनीही योग्य पुरावे, योग्य माहिती देणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.